सोमवार हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे, पण त्यातली त्यात हा श्रावण महिन्यातील सोमवार आहे आणि त्याचबरोबर पिठोरी अमावस्या सोमवारी अमावस्या आल्या कारणाने सोमवती अमावस्या, तर या दिवशी शिवलिंगावरती अभिषेक करताना तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा आहे। त्यानंतर शिवलिंगावरती पांढरे फुलं, न रंगवलेली पांढरी वस्त्रमाळ, पांढऱ्या अक्षदा आणि बेलपत्र अर्पण करायचे आहेत व शिवामूठ म्हणून तुम्हाला सातू अर्पण करायचे आहेत। त्यानंतर घरामध्ये जिथे तुम्ही ही शिवपूजा केली असेल तिथे आणि महादेवाच्या मंदिरामध्ये संध्याकाळी प्रदोषकाळी तुम्हाला 4 मुखी तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तिथे बसून तुम्हाला शिवलीलामृतातील 11वा अध्याय, ज्याला रुद्राध्याय म्हटलं जातं, याचं पठण करायचं आहे। या उपायामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती येते, घरातील जो कलह आहे, जे भांडणं आहे ते मिटतात आणि भगवान शिवशंकरांच्या कृपेने घरामध्ये सुख, समृद्धी आणि शांती नांदायला सुरुवात होते।